त्यांनी कोणत्या गोष्टी निर्णय घेता येणार नाही. या सगळ्यांच्यावर विचार विनय करून ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. ती प्रोसेस आमची चालू आहे. कालच एक आमची बैठक त्याची झाली. या बैठकीला सगळे हजर नव्हते, पण उद्धव ठाकरे होते, पृथ्वीराज चव्हाण होते, बाळासाहेब पाटील होते, जयंत पाटील होते, जितेंद्र आव्हाड होते, आणखी काही आमचे सहकारी होते. त्याच्यामध्ये साधारणतः अन्य पक्षांच्या वर लवकर होण्याची प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित चित्र हे झाल्यावर आणि त्याबरोबर काही किमान कार्यक्रम उद्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी कमिटमेंट करायची तो मोठा अजेंडा करण्याची आमची मनस्थिती नाही. फार ते 7 महत्वाचे आयटम जे सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहेत, वेगवेगळ्या तरुणांच्या दृष्टीने आहेत, असे काही करून त्याच्यावर एक आपला हा कार्यक्रम तयार करून तो लोकांच्या समोर मांडावा असा विचार त्याचा. त्या कार्यक्रमाची आखणी ही सवय करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक लहानसा ग्रुप त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांच्याकडचा रिपोर्ट हा आम्हाला 1-2 दिवसात मिळेल. तर ही सगळी प्रक्रिया आज मी डिजिटल सांगण्याच्या स्थितीत नाही, कारण ती प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं अंतिम स्वरूप येऊन सगळ्यांची मान्यता घेतल्याच्या नंतर मगच तुम्हाला त्याबद्दलचं भाष्य करणं योग्य होईल. आणि आमचा प्रयत्न आहे की त्या 4 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये हे सगळं काम एक मोठी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यासमोर मांडावं असं साधारणतः आम्ही विचार केला आहे. मला सातारा जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस हा आम्ही लोक जो विचार घेऊन चाललेलो आहोत त्या विचाराशी प्रेरित झालेला आहे. त्यामुळे कोण अन्य काहीतरी सांगतो किंवा अन्य विचार करतो त्याचा विचार आम्ही घेत नाही, त्याचा कॉम्बिनेशन्स आम्ही घेत नाही. आम्ही फक्त आमच्या विचाराने पुढे चाललोय. आमचं सूत्र, आमची विचारधारा यशवंतराव चव्हाण आणि त्यांनी आम्हाला पुढ्या आयुष्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या विचारांना आम्ही काम करतोय तो आमचा रस्ता आहे.